नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक M.Com, B.Ed आणि JAIIB आहेत, मात्र सेबी नोंदणीकृत नाही. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही. स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या. या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये. भारतीय शेअर बाजार म्हटला की बिग बुल, दलाल स्ट्रीटचे बादशाह किंवा भारताचे वॉरेन बफे अशी अनेक विशेषणं एका नावासाठी वापरली जातात. ते नाव म्हणजे राकेश झुनझुनवाला. आयुष्यभर त्यांनी शेअर बाजारातील असंख्य गुंतवणूकदारांना प्रेरणा दिली. छोट्या सुरुवातीपासून अब्जावधी रुपयांची संपत्ती निर्माण करणं, अपयशांवर मात करून उभं राहणं, जोखीम घेतली नाही तर नफा मिळत नाही हा धडा पिढ्यानपिढ्या शिकवणं, ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिलं तर आपण पाहतो की कष्ट, धैर्य, विश्वास आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर एखादं व्यक्तिमत्व कसं लेजंड बनू शकतं. 5 जुलै 1960 रोजी मुंबईत मारवाडी कुटुंबात राकेश यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते तर आई गृहिणी होत्या. घरात आर्थिक स्थैर्य होतं पण श्रीमंती नव्हती. लहानपणीच त्यांना आकडेमोड, हिशोब आणि पैशाचं महत्त्व समजलं. वडील मित्रांसोबत शेअर बाजाराबद्दल चर्चा करायचे आणि त्या चर्चांमुळे राकेश यांच्या मनात शेअर बाजाराबद्दलची जिज्ञासा निर्माण झाली. शेअर बाजार म्हणजे काय, लोक पैसे का गुंतवतात, त्यातून पैसे कसे मिळतात, असे प्रश्न त्यांना पडायचे. त्याचं उत्तर शोधत असतानाच त्यांनी ठरवलं की भविष्यात मी देखील या क्षेत्रात काम करणार. राकेश यांनी मुंबईतील सिडनम कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि एक यशस्वी CA बनले. पण त्यांना हेही ठाऊक होतं की त्यांचा खरा आवडता विषय म्हणजे शेअर बाजार. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी गुंतवणुकीविषयी माहिती जमवायला सुरुवात केली. आकड्यांची आवड, अर्थशास्त्रावरील ज्ञान आणि जोखीम घेण्याची तयारी यामुळे त्यांना शेअर बाजारात प्रवेश करण्याचा आत्मविश्वास मिळाला. 1985 मध्ये केवळ 5,000 रुपये इतक्या लहान भांडवलातून राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुरुवात केली. त्यावेळी सेन्सेक्स फक्त 150 पॉईंट्सवर होता. सुरुवातीला त्यांनी बाजार समजून घेण्यासाठी वाचन, निरीक्षण आणि विश्लेषण यावर लक्ष केंद्रित केलं. पहिली मोठी गुंतवणूक त्यांनी टाटा टी कंपनीत केली. काही महिन्यातच या गुंतवणुकीतून त्यांना तब्बल 3 लाखांचा नफा झाला. हे यश त्यांच्या जीवनातील पहिलं वळण होतं आणि यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. राकेश झुनझुनवाला यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे टायटन कंपनी. त्यांनी केलेली ही गुंतवणूक हजारो कोटी रुपयांत रूपांतरित झाली. त्याशिवाय क्रिसिल, लुपिन, रॉलर्स इंडिया, एस्कॉट्स, ॲप्टेक, स्टार हेल्थ अशा अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक केली. त्यांच्या गुंतवणुकीमुळे अनेक कंपन्यांना वाढीचा पाया मिळाला. एकेकाळी त्यांचा पोर्टफोलिओ 40,000 कोटींहून अधिक किंमतीचा होता. त्यांनी स्वतःची रेअर एंटरप्राइजेस नावाची गुंतवणूक कंपनी सुरू केली, ज्याचं नाव त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी रेखा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. राकेश झुनझुनवाला यांचं गुंतवणुकीबद्दलचं विचारविश्व खूप वेगळं आणि सखोल होतं. ते म्हणायचे की शेअर बाजार हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर तो विश्वास, संयम आणि दूरदृष्टीचा प्रवास आहे. ते नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यायचे. त्यांच्या मते एखाद्या कंपनीची खरी किंमत काही महिन्यांत किंवा 1-2 वर्षांत समजत नाही, ती दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या व्यवसायातून आणि सातत्याने वाढणाऱ्या नफ्यातून दिसून येते. त्यामुळे ते 10 ते 15 वर्षे एखाद्या शेअरमध्ये टिकून राहायला तयार असायचे. त्यांच्या मते जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही. त्यांनी स्वतः अनेक वेळा धाडसी गुंतवणुकी केल्या. काहींमध्ये मोठा नफा झाला तर काहींमध्ये तोटा. पण त्यांना वाटायचं की अपयश म्हणजे यशाकडे जाणारा पायरीचा टप्पा आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीत नफा मिळाला असं नाही. काही वेळा त्यांनी चुकीचे निर्णय घेतले आणि त्यातून त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. ॲप्टेक, DHFL ड्युअन हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, किंगफिशर एअरलाइन्स आणि काही मिड कॅप कंपन्या अशा अनेक गुंतवणुकांमध्ये त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही. उदाहरणार्थ किंगफिशर एअरलाइन्समध्ये केलेली गुंतवणूक कोट्यवधी रुपयांनी बुडाली. या अपयशातूनही त्यांनी धडा घेतला आणि पुढच्या वेळेस अधिक काळजीपूर्वक गुंतवणूक केली. काही वेळा त्यांच्या नावावर इन्सायडर ट्रेडिंगचे आरोप झाले. सेबी, भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डने त्यांच्या काही व्यवहारांची चौकशी केली. 2021 मध्ये एकदा त्यांनी स्वतः मान्य केलं होतं की काही कंपन्यांमध्ये इन्सायडर माहितीचा वापर झाला असू शकतो आणि त्यांनी दंडही भरला. पण या सर्व वादांमध्ये त्यांनी कधीही हार मानली नाही. राकेश झुनझुनवाला हे फक्त यशस्वी गुंतवणूकदार आणि अब्जाधीश नव्हते,
तर ते समाजकारणातही सक्रिय होते. त्यांनी नेहमी असं मानलं की जी संपत्ती आपण कमावतो तिचा काही भाग समाजासाठी परत द्यायलाच हवा. त्यामुळे ते परोपकार आणि दानधर्मासाठी नेहमी पुढे असत. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी एक वेगळाच सामाजिक प्रयोग केला, तो म्हणजे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करून अकासा एअर ही नवीन, परवडणारी एअरलाईन सुरू केली. त्यामागे त्यांचा उद्देश होता की सामान्य माणसालाही स्वस्त दरात हवाई प्रवासाचा लाभ द्यावा. त्यांचं समाजकारण हे त्यांच्या व्यक्तिमत्वाइतकंच मोठं होतं. त्यामुळे ते फक्त यशस्वी गुंतवणूकदार नव्हते, तर जबाबदार नागरिक म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. राकेश झुनझुनवाला हे एक अतिशय साधं पण मनमोकळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती असूनही ते नेहमी जमिनीवर राहायचे. त्यांचं बोलणं सरळ, स्पष्ट आणि विनोदी असायचं. शेअर बाजाराबद्दलच्या चर्चांमध्ये ते नेहमी मोकळेपणाने आपली मतं मांडायचे आणि त्यांचा आत्मविश्वास प्रत्येकाला जाणवायचा. त्यांना आलिशान जीवनशैलीचा शौक होता. महागड्या गाड्या, आकर्षक घड्याळं, आलिशान घरं यांची त्यांना आवड होती. मुंबईतील त्यांच्या घराला मालाबार हिल मॅन्शन म्हणून ओळखलं जातं. तरीही या संपत्तीमुळे त्यांचा स्वभाव बदलला नाही. लोक त्यांना सहज भेटू शकत, संवाद साधू शकत आणि त्यांचा हसरा चेहरा सर्वांना आकर्षित करायचा. कुटुंब त्यांच्या आयुष्याचं केंद्र होतं. पत्नी रेखा झुनझुनवाला या देखील गुंतवणूकदार असून त्यांच्या 3 मुलं आहेत. व्यस्त वेळापत्रक असूनही ते नेहमी कुटुंबासाठी वेळ काढायचे. कुटुंबाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे, हे त्यांचं स्पष्ट मत होतं. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर संपूर्ण भारताने एक महान गुंतवणूकदार गमावला. त्यांचा इंडियाचा वॉरेन बफे म्हणून उल्लेख केला जात असे. शेअर बाजारातील त्यांचे निर्णय, दूरदृष्टी आणि आत्मविश्वासामुळे अनेक नव्या गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळाली होती. त्यांच्या जाण्यामुळे केवळ आर्थिक जगतच नव्हे तर व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला. 14 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून श्रद्धांजली वाहिली गेली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक नामांकित व्यक्तींनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की मोठं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी धैर्य दाखवणं किती महत्त्वाचं आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला साधा मुलगा मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर भारताचा बिग बुल म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांच्या गुंतवणुकीत यश आलं, पण अपयशही आलं, मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. अपयशातून धडा घेत पुढे जाण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांनी फक्त संपत्तीच निर्माण केली नाही तर समाजासाठीही योगदान दिलं. शिक्षण, आरोग्य आणि दानधर्माच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला.